जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. 26 नोव्हेंबर 1949 साली जागतिक कीर्तीचे विद्वान प्रकांड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये लिहिले व तयार केले व 1950 साली भारत देशावर संविधान आरूढ झाले. साऱ्या जगाला हेवा वाटावा असे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केले. देशातील जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. जगात सर्वश्रेष्ठ भारताचे संविधान ठरले. संविधानामुळेच देश एकसंघ राहिला. ही किमिया फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आहे. आज देशातील 140 कोटी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऋणी आहे. सर्व भारतवासियांकडून भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये भारतीय संविधान लिहून तयार केलं व 1949 साली देशाला सुपूर्द केलं आणि 1950 साली देशावरती भारतीय संविधान हे आरूढ झालेलं आहे. आणि या भारतीय संविधानामुळेच आपल्या देशाची जी आज आपण प्रगती पाहत आहोत, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची किमिया आहे. आणि आपण त्याच अनुषंगाने 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा संपूर्ण देशामध्ये आणि विश्वामध्ये देखील हा संविधान दिवस 26 नोव्हेंबर हा देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये, विश्वामध्ये साजरा केला जात आहे. म्हणजेच बाबासाहेबांनी या दिवशी संविधान लिहिलेलं आहे. तर आज या ठिकाणी मी मावळ, कामशेत मावळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आयुष्यमान अनिल जोगदंड हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक यांच्याकडे मी आलेलो आहे. आणि हे गायक जे आहेत ह्या गायकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे, बाबासाहेबांचे भीमगीते असो, याचा पहाडी आवाजामध्ये त्यांनी एक काळ त्यांचा चालू आहे, काळ गाजवत आहेत ते सध्या. आणि इतके सध्या फेमस आहेत, सुप्रसिद्ध कलाकार आहेत. अनिल जोगदंड त्यांचं नाव आहे. पहाडी आवाजामध्ये त्यांचे गाणे आहेत, बाबासाहेबांचे गाणी आहेत. संविधानाविषयी त्यांनी गाणे तयार केलेले आहेत. तर आपण खास त्यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आणि त्यांनी जे गाणे बाबासाहेबांच्या संविधानावर लिहिलेले आहेत आणि गायलेले देखील आहेत, ते आपण त्यांच्याकडून आपण कथन करून घेणार आहोत आणि आपण सर्वजण ऐकणार आहोत थेट बहुजन प्रवाह न्यूज चॅनल मध्ये. जय भीम, जय संविधान, जय भारत. मी गायक अनिल जोगदंड, कामशेत मावळ, भीमनगर, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी बहुजन प्रवाहाचे पत्रकार संजयजी कांबळे साहेब आज माझ्या घरी उपस्थित राहिलेले आहे. 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनानिमित्त मी जी गीत गायन करत असतो, जी संविधानानिमित्त गाणी गातो, ती आज आपल्या पुढे सादर करीत आहे. तमाम जनतेचं, भीमसैनिकांचं याकडे लक्ष असावं. सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. जय भीम. लक्ष द्या. संविधान गीताची छंद दाखवतो.
राजा भीमराव माझा ज्ञानियाचा राजा अव्वल ठरला बुद्धिवानामध्ये सांगू दादा तुला भीमराव दिसे मला सांगू दादा तुला भीमराव दिसे मला घटनेच्या पानामध्ये बाबासाहेबांनी संविधान 395 कलमाचं लिहिलं. कदाचित जास्तही लिहू शकले असते, कमी लिहू शकले असते, परंतु आपल्या गुरुची आठवण, गुरुच्या घराची महात्मा ज्योतिबा फुले यांना फुल्यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घराचा वाड्याचा नंबर 395 म्हणून बाबासाहेबांनी 395 कलमाचं संविधान लिहिलं, घटना लिहिली. 395 कलमी 8 परिशिष्ट, 395 कलमी 8 परिशिष्ट, इथल्या भीमानं एवढं वेगळं घटनेच्या पानामध्ये घटना भीमाची माझ्या आहे लोकशाही, घटना भीमाची माझ्या आहे लोकशाही, रक्तहीन क्रांती अशी नाही. भरली मानवता आणि ती समता, भरली मानवता आणि ती समता, जशी त्या बुद्ध तत्व ज्ञानामध्ये दादा तुला भाव दिसे मला घटनेच्या पानामध्ये. भीमराव माझा ज्ञानियाचा राजा, भीमराव माझा ज्ञानियाचा राजा अव्वल ठरला बुद्धिवानामध्ये. सांगू दादा तुला भीमराव दिसे मला, सांगू दादा तुला भीमराव दिसे मला घटनेच्या पानामध्ये.
या देशाचं संविधान विद्वान विद्वान त्रास घेऊन भीमबाबान विद्वान त्रास घेऊन भीमबाबान असं लिहूलय किती छान असं लिहूलय किती छान या देशाचं संविधान या देशाचं संविधान या जीवाचं केलंय रान हे कार्य किती महान या जीवाचं केलंय रान हे कार्य किती महान बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिलं संविधानाची या देशासाठी निर्मिती केली सर्वांना समसमान हक्क दिले बंधुभाव स्वातंत्र्य न्याय हक्क म्हणून काय म्हणायचं या जीवाचं केलंय रान हे कार्य किती महान या जीवाचं केलंय रान हे कार्य किती महान ठासून भरलं ठासून भरलं ठासून तथागताचं तत्वज्ञान तथागताचं तत्वज्ञान असं लिहूलय किती छान या देशाचं संविधान या देशाचं संविधान संविधान भाषा करीत आहे संविधान बदलले तर विदेशी आर्य या देशाला गुलाम करतील जगाच्या नकाशातून भारताचं नाव पुसले जाईल म्हणून सांगायचंय संविधान रक्षणासाठी या भूमिपुत्रांनी शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसा जपला पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे जर संविधान बदलू तर शकत नाही कारण या देशाला दुसरा बाप तयार करावा लागेल कारण बाबासाहेब 36 डिग्री आणि 9 भाषाचं ज्ञान जगातले प्रकांड पंडित तुमच्याकडे परत संविधान लिहिण्यासाठी आहेत का अरे घर से गिरने वाला सितारा दोबारा पैदा हो नहीं सकता हर कोई गुलाम सेक्स हो नहीं सकता और इस संविधान देने के लिए फिर दूसरा बाबा साहेब आंबेडकर पैदा हो नहीं सकता या देशा समता दिली आणि मानवता आणली या देशा समता दिली आणि मानवता आणली हक्कानं आणि हक्कानं बघा जगतोय आनंदानं असं लिहलंय किती छान या देशाचं संविधान या देशाचं संविधान विद्वान त्रास देऊन भीमबाबान विद्वान त्रास देऊन भीमबाबा
असं निघलंय छान, असं निघलंय छान, या देशाचं संविधान, या देशाचं संविधान. या देशाला रक्षणारा माझा भीमराव होता. गीत सादर करीत आहे कवी भावा जोगडे यांचे गीत आहे. भीम विद्वान सर्वांमध्ये केलंय भाकीत तुम्हाला आधी, कशाला लागलेत मनुच्या नादी. केलंय भाकीत तुम्हाला आधी, कशाला लागलेत मनुच्या नादी. विश्वामध्ये भीम विद्वान सर्वांमध्ये, विश्वामध्ये भीम विद्वान सर्वांमध्ये. बाबांचे बोलणे खरेच ठरले, बाबांचे बोलणे खरेच ठरले, शत्रूला त्यांनी तेव्हाच हेरले. बाबांचे बोलणे खरेच ठरले, शत्रूला त्यांनी तेव्हाच हेरले. त्या काळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं या देशाचे खरे शत्रू कोण? मनोवादी आणि भांडवलदार आहेत. कारण कुठली सत्ता घ्यायची म्हणलं तर आपल्या समाजाला दाबलं जातं, समाजाला विकत घेतलं जातं. त्यावेळेस बाबासाहेबांनी भाकीत केलं की भांडवलदार यांच्या नादी लागू नका आणि मनोवादी जातीवाद्यांच्या नादी लागू नका. तर बाबांचे बोलणे खरेच ठरले, बाबांचे बोलणे खरेच ठरले, शत्रूला त्यांनी तेव्हाच हेरले. बाबांचे बोलणे खरेच ठरले, शत्रूला त्यांनी तेव्हाच हेरले. बाबांचे बोलणे खरेच ठरले, शत्रूला त्यांनी तेव्हाच हेरले. भांडवलदारांनी साऱ्यांना घेरले, मनुवाद्यांनी विष्टे पेरले. भांडवलदारांनी साऱ्यांना घेरले, मनुवाद्यांनी विष्टे पेरले. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं या देशाचे खरे शत्रू कोण? तर मनुवादी आणि भांडवलदार आहे. त्यांच्या नादी लागू नका. देशाची सत्ता बहुजना आपल्या हातात घ्या
या देशावर राज्य करा आणि बाबासाहेबांनी प्रत्येकाला संविधानात अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला एकच मताचा अधिकार, कोणी राजा असला कोणी मोठा असला तरी एकच मताचा अधिकार दिलेला आहे. पूर्वीचा राजा आईच्या उदरातून वारसा हक्काने जन्माला येत होता, परंतु बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आजचा राजा मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो. म्हणून मतदान हा श्रेष्ठ आहे. बाबासाहेबांनी सर्वांना हक्क दिला आणि या देशाची सत्ता घ्या. पूर्ण बहुजना जागा हो, पूर्ण बहुजना जागा हो, पूर्ण भीम सैनिका जागा हो आणि या देशाचा राज्यकर्ता बन, असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. परंतु समाज आज वेगळ्या दिशेला चाललेला आहे. मनुवादी च्या दावणीला जात आहे, असं होता कामा नये. संविधान संपवण्यासाठी मनुवादी ही पिलावळ तयार झालेली आहे आणि त्यांच्या नादी न लागता संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून म्हणायचंय त्याचाच कायदा मानूचा कायदा त्यांचाच फायदा. कटकारता काही नाही. मानूचा कायदा त्यांचाच फायदा. मानूचा कायदा त्यांचाच फायदा. त्या काळी परंतु बाबासाहेबांनी 395 कलमाचं संविधान लिहून सर्वांना न्याय हक्क समान दिलेले आहेत. म्हणून सर्वांनी बाबासाहेबांनी जे सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिकलं पाहिजे. कारण जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि शिक्षण घेऊन आपल्या समाजाची उन्नती करायची आहे. त्यावेळी त्या काळी मानूचा कायदा त्यांचाच फायदा. मानूचा कायदा त्यांचाच फायदा. आमच्या हक्कात केली बंदी, आमच्या हक्कात केली बंदी. पाशोधलंय शिवामध्ये, पाशोधलंय शिवामध्ये भीम विद्वान सर्वांनी. पाशोधलंय शिवामध्ये भीम विद्वान सर्वांनी. आज कोलंबिया विद्यापीठात गेलं तर पहिल्या क्रमांकाचे विद्यार्थी बाबासाहेब आहेत आणि कोलंबिया या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आहे. कारण तो देश, तिथे जाणारे विद्यार्थी बाबासाहेबांचा आदर्श घेतात. बाबासाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे. संविधान गाजतंय जगी महान, संविधान गाजतंय जगी महान, म्हणून मिळतोय देशाला मान. संविधान गाजतंय जगी महान, म्हणून मिळतोय देशाला मान. घटना केली देशाला दान, ठेवली नाही त्याची ती जाण. कारण बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज राष्ट्रपती, पंतप्रधान, महिला देखील पंतप्रधान झालेले आहेत. आमदार, खासदार, मंत्रिमंडळात त्यांचा समावेश बाबासाहेबांच्या संविधानामुळे होत आहे. प्रत्येकाला संधी बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेली आहे. गरीब असो वा उच्च असो. आणि नंतर निवडून आल्याच्या नंतर बाबासाहेबांच्याच संविधानाला बेमान होतात ही जातीवादी लोक. बाबासाहेबांचं संविधान संपत निघाल्या तर संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे. संविधान
सर्वांना सांगितलं पाहिजे. खरं म्हणलं तर संविधान हे शाळेत विद्यार्थ्यांना वाचून दावलं पाहिजे, तर सर्वांना संविधानाचं महत्त्व कळलं. पण संविधान सोडून वेगळंच काहीतरी सांगितलं जातं. संविधान गाजतंय जगी महान, संविधान गाजतंय जगी महान, म्हणून मिळतोय देशाला मान. संविधान गाजतंय जगी महान, इथं कट का लाईन गाव. संविधान गाजतंय जगी महान, संविधान गाजतंय जगी महान, म्हणून मिळतोय देशाला मान. संविधान गाजतंय जगी महान, म्हणून मिळतोय देशाला मान. घटना केली देशाला दान, ठेवली नाही त्याची किराण. संविधान जगी महान आहे. सर्व देशांपेक्षा भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधान सर्वांनी वाचलं पाहिजे, संविधान अंगीकारलं पाहिजे. म्हणून माझे गुरुवर्य दीनानाथ कांबळे, ज्यांचं भारतात गाणं गाजलं, नव्हतं मिळत पोटाला सोन्याची अंगठी बोटाला, यांनी लिहिलेलं गाणं आहे आणि त्यांचाच हा शेर मी आपल्या पुढं सादर करीत आहे. काही गायक हा शेर गातात, परंतु कुणी लिहिलाय त्या कवीचं नाव सांगितल्या जात नाही. हा शेर दीनानाथ कांबळे लिहितात. चांभार घराण्यातील नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. चांभार घराण्यातील नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. ज्याच्या आई बापाचा पत्ताच नाही. मॅकडोनाल्ड ब्रिटनचा कट करा लाईन खाली. ती लाईन पुन्हा गाणं ती बोललेलं आहे ना. काय चांभार घराण्यात चांभार घराण्यातील नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. ज्याच्या आई बापाचा पत्ताच नाही. तो रेल्स मॅकडोनाल्ड ब्रिटनचा पंतप्रधान झाला. लहानपणी खोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि माणुसकी नाकारलेल्या समाजात आमचा जन्मलेला भीमराव या भारताचा शिल्पकार झाला. या भारताचा शिल्पकार झाला. संविधान गाजतंय जगी महान, संविधान गाजतंय जगी महान, ठेवली नाही त्याची ती जाण. संविधान गाजतंय जगी महान, ठेवली नाही त्याची ती जाण. घटना केली देशाला दान. संविधान गाजतंय जगी महान, म्हणून मिळतोय देशाला मान. घटना केली देशाला दान, ठेवली नाही त्याची ती जाण. संविधान गाजतंय जगी महान, म्हणून मिळतोय देशाला मान. घटना केली देशाला दान, ठेवली नाही त्याची ती जाण. विसरून जाती स्वार्थी मनाने, विसरून जाती स्वार्थी मनाने, मिळतात यांना संधी, मिळतात यांना संधी.
पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर नामचा भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर नामचा भीमराव आंबेडकर. उजाड पुण्यात शिवबा धरतो सोन्याचा नांगर. उजाड पुण्यात शिवबा धरतो सोन्याचा नांगर. सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर नामचा भीमराव आंबेडकर. असं का म्हणायचंय? ज्यावेळेस शहाजीराजे आले, जिजामाता त्यांच्याकडे पुण्याचा परगाना ज्यावेळेस जागेरी होती, त्यावेळेस आदिलशहानं पुन्हा लुटलं आणि या पुण्याला उत्तर तिकाळा लागावी असा या पुण्याचा अपमान, शहाजीराजांचा अपमान म्हणून उलटी पहाडवली आणि त्याच्यावर खेटर ठेवलं की पुण्याला उत्तर तिकाळा लागली असं समजा. परंतु जिजामातेने सोन्याचा नांगर बनवून शिवाजी महाराजांच्या हस्ते अगं पुन्हा नांगरलं, पुण्याची जमीन नांगरली. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे 2 सोन्याचे पेन होते आणि त्या सोन्याच्या पेनाने स्वर्ण अक्षरात बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं. म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक महागायक वामनदादा यांचे पटशिष्य कालकथित कालवश प्रतापसिंग दादा बोदडे हे यांचं गीत आहे, ते लिहितात. हा शिवबाचा पाय पुन्हा आन भरून साध पुन्हा. हा शिवबाचा पाय पुन्हा आन भरून साध पुन्हा. माझ्या भीमाचा हात गुण तसाच दिसतो दिल्लीच्या तख्तावर. माझ्या भीमाचा हात गुण तसाच दिसतो दिल्लीच्या तख्तावर. सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर नामचा भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर नामचा भीमराव आंबेडकर. तसाच घटनेचा भीमा नदीला हा सोन्याचा डोंगर. तसाच घटनेचा भीमा नदीला हा सोन्याचा डोंगर. हो सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर नामचा भीमराव आंबेडकर. उजाड पुण्यात शिवबा धरतो सोन्याचा नांगर. उजाड पुण्यात शिवबा धरतो सोन्याचा नांगर. सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर. जातीला पातीला विचारून
पाटीला विषारी तिला बाजूला हटवलं शाहूने फुले आंबेडकरांनी देशाला नटवलं शाहू या जातीनं देशाचा केलाय घात या जातीनं देशाचा केलाय घात नाही ठेवीला माणूस माणसात जातीला पाटीला विषारी नीतीला बाजूला हटवलं शाहूने फुले आंबेडकरांनी देशाला नटवलं जातीला पाटीला विषारी नीतीला बाजूला हटवलं शाहूने फुले आंबेडकरांनी या देशाला नटवलं भगवान बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कवी गायकांचे कंठमणी महाकवी वामनदादा कर्डक त्याचप्रमाणे माझे गुरु दीनानाथ कांबळे त्यांचं गाणं अख्खं महाराष्ट्रात भारतात गाजलं पोटाला सोन्याची अंगठी बोटाला त्या गाण्याच्या नंतर मी गीत गायनाचा हा गायनाची मुलाखत समाप्त करणार आहे आणि बहुजन प्रवाह चॅनलचे आभार मानतो आणि नक्कीच सर्वांना हे गायलेली गाणी आवडतील त्याचप्रमाणे दीनानाथ कांबळेंची गाणी मी पहिली ही 2 गायलेली आहेत संविधानाची ज्ञानाचा राजा विद्वान असा विद्वान आणि ही शेवट त्यांचं गीत गाऊन मी हा कार्यक्रम मुलाखतीचा समाप्त करतो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत आता कमी नाही मोठाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही मोठाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही मोठाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही मोठाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला त्या आमच्या पिढ्यांनी गुलामी साहिली तिक तिक जीवन भर जीवनाची काहिली त्या आमच्या पिढ्यांनी गुलामी साहिली तिक तिक जीवन भर जीवनाची काहिली लय तरसलो आम्ही त्या पाण्याच्या बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला कुणी बाईक फिरवतो कुणी चारचाकी फिरवतो कुणी बाईक फिरवतो कुणी चारचाकी फिरवतो या जगात मोठे पण दीनानाथा मिळवतो या गाण्याचे सुप्रसिद्ध कवी माझे गुरुवर्य दीनानाथ कांबळे काय म्हणतात या जगात मोठे पण दीनानाथ मिळवतो आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला माझ्या भीमाची पुण्याई
अगदी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची आई अगदी सोन्याची बोटाला नव्हतं मिळत पोटाला आता काही नाही बोटाला नव्हतं मिळत पोटाला आता काही नाही बोटाला माझ्या भीमाची अगदी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची अगदी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची भीमाची दुनिया धन्यवाद धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.